निसटत वगैरे नाही. ते जे मॅन्युअल आहे ना ते पूर्ण चायनीजमध्येच आहे. आणि ते काय जास्त आंबा खात नाहीत, मलाच खायला पाहिजे. माझे 2 साथीदार. हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू निशा लाईफस्टाईल ब्लॉग. अँड यस, इट्स अ न्यू डे, न्यू बिगिनिंग अँड डे स्टार्ट विथ ऑल लवली अँड ब्युटिफुल पीपल. तर आता हे आम्ही पार्सल अनबॉक्सिंग करणार आहे. ते जे मिसिंग होतं ना पार्सल, तर ते हेच आहे. आता रिसीव्ह झाले आम्हाला. तर बघूया आता कसं आहे हे. आहे आता तरी आहे त्याच्यात पार्सल. सेल्फी स्टिक आहे, सेल्फी स्टिक. हे पण होतं पुस्तक त्याच्यासोबत, पण हेच नव्हतं. छान आहे ना. आता रेसिपीज वगैरे शूट करायला ना ट्रायपॉड हा बरा पडतोय. म्हणजे हा ट्रायपॉड पण होतोय आणि सेल्फी स्टिक पण होते. बाय द वे, ते जे रिफंड आला होता ना, तर ते रिफंडच्या ह्याच्यातूनच मी मागवले. ते प्रॉडक्ट काय मला वेगळा नाही मिळाला, मला त्याचा रिफंड मिळाला होता. आता सेल्फी स्टिकच यूज केली मी शूट घ्यायला. तर छान आहे, युजर फ्रेंडली ही पण, म्हणजे आपण मूव्ह करू शकतो कुठं पण. आता हे बघतायत म्हणजे ते ब्लूटूथला कसं कनेक्ट करायचं. त्याचं जे मॅन्युअल आहे ना ते पूर्ण चायनीजमध्येच आहे. चायनीजच ना, चायनीजमध्येच आहे. त्यामध्ये काय आम्हाला कळत नाही कसं कनेक्ट करायचं, काय करायचं. तर मग ते बघतायत ते. पण खूप म्हणजे युजर फ्रेंडली तर आहे. व्हिडिओ पण सुरू झाला क्लिक केल्यावरती. आता बघितलं त्यांनी, तर ते कनेक्ट पण केले. आणि असं छान छोटीशी पण होती स्टिक ती, तर त्यांनी तेच होल्ड केलं आहे हातामध्ये, त्यांना शूट करतात. म्हणजे व्हिडिओला पण आपण तिथंच क्लिक केलं म्हणजे स्क्रीनवर असं पण काही नाही, तिथूनच ऑन पण होईल आणि तिथूनच ऑफ पण होईल. कसलं भारी. आणि छोटीशी पण होती, एवढीशीच होती ती. एकदम अशी ना हातात वगैरे व्यवस्थित बसते, म्हणजे आपण कुठं पण घेऊन जाऊ शकतो तिला. आपला हात पण दुखणार नाही आणि जरी पावसात जरी गेलो तरी ते बरं पडेल असं मला वाटतं. बघू, ट्राय करून बघू आपण. ट्राय करून बघितलं पाहिजे. ऍक्च्युली ना ती तेव्हाच यायला पाहिजे, जेव्हा फिरायला गेलो होतो ना ज्या दिवशी, तर तेव्हाच यायला पाहिजे होती, पण ती काय नाही चालत. आता बघू नेक्स्ट टाइम काय होतं त्याच्यावर. आता डेली यूजसाठी पण चांगलं आहे. डेली यूजला पण छान आहे ते. किंवा आपण जरी कुठे बाहेर जरी गेलो ना, तरी हे युजर फ्रेंडली आहे. एवढीशीच आहे स्टिक, ती पूर्ण पण ओपन करायची गरज नाही मोठीच्या मोठी. तेवढीच कॉम्पॅक्ट, त्याच्यावर पण आपण शूट करू शकतो. मेन म्हणजे का आपला फोन पडण्याची भीती कमी होते थोडीफार, होय की नाही. वापरायला बरं आहे. हँडी आहे ते, निसटत वगैरे नाही. ते जे हँडल आहे ते पुढे, त्यामध्ये फोन पण आपला पडण्याची काय भीती नाही. प्रत्येक वेळेला स्क्रीनवर टच करावं असं पण काय नाही. त्यामुळे छान आहे, युजर फ्रेंडली खरं एकदम. कॉम्पॅक्ट पर्समध्ये एवढेसे झाले ना ते. आता ज्याला त्यांनी शूट करतात ते एवढंच झाले. मी दाखवेन तुम्हाला परत कधीतरी. तर ते आपल्या, आणि तुम्हाला जे मी म्हटलं ना बघा, हे एवढंच होते, एवढीशी छोटीशीच होते त्याची स्टिक. पर्समध्ये वगैरे आपण इझिली कॅरी करू शकतो आहे. आणि इथं हा आपला फोन ठेवायचा. आणि आपण लूज करू शकतो आहे, टाईट करू शकतो आहे. ते लूज केलं ना की ते खाली पडते, म्हणजे रेसिपी पण शूट करायला बरं झालं. इतकंच होतं हे. किती छान ना. इथं फोन ठेवायचा. अच्छा, म्हणजे ते टाईट होते, पडत नाही फोन आपला. बरोबर. अच्छा, म्हणजे असं पण शूट करता येते. इतकं किती छोटंसं आणि क्यूट आहे ना, भारी आहे हे. पण क्यूट पण आहे, पण तेवढंच ते युजफुल पण आहे. खूपच युजफुल आहे ते. मस्त आहे. ती अशी पण होईल. मस्त आहे, पैसा वसूल. भारी आहे. येस. हे बघा, हे माझे 2 साथीदार. मोठा ट्रायपॉड, छोटा सेल्फी स्टिक विथ ट्रायपॉड. मस्त आहे ना. कसा वाटला तुम्हाला, मला नक्की कमेंट करून सांगा. नेताने राघव आंबे आणलेले, केवढे मोठे. 50 रुपयाला एक, म्हणजे 100 रुपयाला किलो होतं. त्या 2च बसले किलोमध्ये. केवढा मोठा. आता एकदा जर का कट केला तर तो एका वेळेस संपवायलाच पाहिजे. आणि ते काय जास्त आंबा खात नाहीत, मलाच खायला पाहिजे. अर्थात एवढं काय एका वेळेला नाही खाणार, थोडं थोडंच खाणार. भले ते डब्यामध्ये ठेवून खाईन व्यवस्थित. आंबा कट करते तर बघते कसं ना, तर बहुतेक वेळेला खराब निघतं. छान आहे, असते
गोड आहे की नाही माहिती नाही अजून, बघू बघूया टेस्ट करून कसं आहे. गोड आहे. जेवणामध्ये आज चपाती, पनीरची भाजी आहे, डाळ तडका आणि तर या मग सगळे जेवायला. तर असा होता आमचा आजचा दिवस. आजचा व्लॉग जर का तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटूया उद्या पुन्हा एका छानशा नवीन व्लॉगमध्ये. धन्यवाद.